अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा आज आपण नवीन उपनिषद सुरू करत आहोत आणि त्या नवीन उपनिषदाचं नाव आहे केनोपनिषद. त्यामध्ये केनो हा शब्द तिथे सगळ्यात महत्वाचा आहे. तर त्या केन या शब्दापासून हे उपनिषद सुरू होतं, म्हणून ह्या उपनिषदाचं जे नाव आहे ते केनोपनिषद आहे. आणि त्याचा अर्थ काय आपण सविस्ताराने पाहू आपण. तेव्हा आता ह्या उपनिषदाचा पहिल्यांदा मी पूर्व परिचय काय आहे, त्याचा परिचय पूर्व पीठिका काय आहे हे मी सांगायला सुरू करतो. तर त्याच्यामध्ये हे उपनिषद जे आहे हे मुळातून सामवेदावर अवलंबून आहे. सामवेदातला ब्राह्मण ग्रंथामधला भाग आहे. आजपर्यंत आपण जे काही उपनिषद 4 उपनिषद पाहिले, तर त्याच्यामध्ये ऋग्वेद आणि यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद याच्यावरचे आपण उपनिषद पाहिले. तर त्याच्यामध्ये पहिलं जे आपण ईशोपनिषद जे पाहिलं, त्याच्यानंतर तैत्तिरीय उपनिषद पाहिलं आणि कठोपनिषद पाहिलं. तर हे तिन्ही उपनिषद जे आहेत हे कृष्ण यजुर्वेदावरचे होते आणि ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदावरचं होतं. असे 2 वेदावरचे काही उपनिषद पाहिले आपण. तर आता ह्या सामवेदावरच आपण हे उपनिषद पाहत आहोत. तर सामवेदामध्ये तलवकार ब्राह्मण असं या उपनिषदाचं भाग आहे. तो तलवकार ब्राह्मणामध्ये मधला 9वा अध्याय जो आहे तो केनो उपनिषद आहे. तेव्हा हा जो विषय आहे हा मुळातून अस्तित्वाचा संबंध घेऊन केलेला आहे. अस्तित्व अस्तित्व म्हणजे कशाचं अस्तित्व आहे, कोणत्या अस्तित्वावर आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी दिसतात. तेव्हा मूळ विषय जो आहे तो अस्तित्वाचा आहे आणि अस्तित्वाच्या संबंधाने हा उपनिषद हा भाग आहे. याच्यावर पुष्कळ वादंग झाले पाश्चात्य विद्वानामध्ये, तर पुष्कळ संदेह सुद्धा झाला निर्माण. परंतु एक डॉक्टर बर्नेल म्हणून होते, त्यांनी मात्र त्याची मूळ प्रत जी आहे ती शोधून काढली आणि सर्वांचा संदेह हा त्यांनी दूर केला. आणि मग सर्व पाश्चात्य सुद्धा तत्वज्ञानी लोकांनी त्याचा स्वीकार केला. तेव्हा ह्या उपनिषदाचा सर्वप्रथम केन हा शब्द काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ह्या केन या शब्दापासून हा केनोपनिषद असं याचं नाव निश्चित झालं. केन म्हणजे कोण, कोण आहे, कोणाची प्रेरणा आहे. म्हणजे केन हा शब्द कोण, कोण ह्या विषयाचा जो मूळ शब्द जो आहे तो केन आहे. आणि कोणाच्या प्रेरणेने हे सर्व ब्रह्मांड चालतं, तर हे केनोपनिषदाचा विषय आहे. कोणाचं अस्तित्व आहे असं हे केनोपनिषदाचं विषय आहे. तेव्हा त्या केन या शब्दावरून केनोपनिषद असं झालं. तेव्हा ह्याला दुसरे सुद्धा नावं आहेत की तलवकार उपनिषद म्हटलंय, कारण तलवकार ब्राह्मणातला 9वा अध्याय असल्यामुळे त्याला तलवकार उपनिषद सुद्धा म्हटलंय. त्याला ब्राह्मण उपनिषद सुद्धा म्हटलंय, कारण हा ब्राह्मणा ग्रंथातला एक भाग आहे. आणि ह्या ब्राह्मणाचा 9वा अध्याय तलवकार ब्राह्मण जे आहे, जे सामवेदाचे ब्राह्मण आहेत, ते तलवकार ब्राह्मण ग्रंथातला 9वा अध्याय. प्रत्येक वेदाला ब्राह्मण आणि आरण्यक असे 2 भाग आहेत. तर त्याच्यामध्ये ब्राह्मण हा जो ग्रंथ असतो तो त्याच्यामध्ये कर्म आणि ज्ञान हे दोन्ही आलेलं असतं. आणि आरण्यकामध्ये जास्तीत जास्त ज्ञानाचा भाग असतो, कारण आरण्यकामध्ये ऋषी मुनींनी तपश्चर्या करून त्या तपश्चर्येतून त्यांना जे ज्ञान प्राप्त होतं आणि त्यांच्या मुखातून अपौरुषीय अवस्थेमध्ये जे ज्ञान बाहेर येतं, तर त्याला आरण्यक म्हटलेलं आहे. आणि ब्राह्मण हा जे ग्रंथ समूह आहे, तो ब्राह्मण ग्रंथ समूहामध्ये म्हणजे अनुष्ठान पण दिलेलं आहे आणि त्याचं हे पण ज्ञान पण दिलेले आहे. म्हणून हा जो काही उपनिषदाचा भाग आहे तो तलवकार ब्राह्मण असं दिलेलं आहे. त्या याच्यामध्ये 9वा अध्याय त्या ब्राह्मणाचा आहे आणि त्याच्या पूर्वीचे जे काही 8 अध्याय आहेत ते विभिन्न कर्म, अनुष्ठान आणि उपासना ही काय करायची ह्याच्यावरचे हे पहिले 8 अध्याय आहेत. आणि त्याचा उद्देश हा अंतःकरणाची शुद्धी व्हावी ह्याच्याकरता आहे. आणि हा जो हे जे उपनिषद केनो उपनिषद आहे त्याचा प्रतिपाद्य विषय जो आहे तो परब्रह्म तत्व काय आहे, ती प्रेरक तत्व काय आहे, असा तो अत्यंत गहन असा विषय आहे. तेव्हा अशा या गंभीर विषयात आपण त्याचं यथायोग्य रीतीने आकलन करावं. आणि ते यथायोग्य आकलन करण्यासाठी गुरु शिष्य संवादाच्या माध्यमातून या तत्वज्ञानाचं विवेचन केलेलं आहे. तेव्हा केनोपनिषद हे सामवेदीय तलवकार ब्राह्मणाच्या अंतर्गत 9व्या अध्यायाचा भाग असून या उपनिषदाचा प्रारंभ
पासून ते अंतपर्यंत सर्व काही प्रेरक असलेलं तत्व हे परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप आहे आणि त्याचा सर्व प्रभाव कसा आहे याचं वर्णन संबंध उपनिषदात केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे 2 खंड आहेत ते त्याच्यामध्ये सर्वाचं अधिष्ठान असलेलं जे परब्रह्म परमेश्वर जे तत्व आहे त्याच्या स्वरूप लक्षणावर हे विवेचन केलेलं असून त्या संदर्भामध्ये परमार्थाचं ज्ञान दिलेलं आहे. त्याला अनर्वचनीय म्हणजे त्याला खरं सांगायचं म्हणजे परब्रह्म परमेश्वर हा वचनात येऊ शकत नाही, वाणीत येऊ शकत नाही. म्हणून त्याला अनर्वचनीयता व ते ज्ञेय तत्व काय आहे आणि त्याची अभेद्यता काय आहे याचा संबंध विवेचन केले आहे. आणि त्याच्यानंतर पुढे 3ऱ्या आणि 4थ्या खंडामध्ये हे यक्षाचं उपाख्यान आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये भगवंताचे जे सर्व प्रेरकत्व आणि सर्व कर्तृत्व त्यामध्ये दाखवून दिलेले आहे. तेव्हा त्या वर्णनाची शैली सुद्धा ही अत्यंत उदात्त आणि अत्यंत गंभीर अशी आहे. त्या मंत्राच्या पाठानेच हृदयात एक अपूर्व चैतन्याचा अनुभव प्राप्त होतो आणि या श्रुतीची महिमा तर खरोखरच अवर्णनीय आहे. तेव्हा ह्या उपनिषदाचं विशेष महत्व हे अशा पद्धतीने प्रगट होते की त्यात ह्या शंकराचार्यांनी जे भाष्य दिले त्याच्यामध्ये 2 प्रकारचं भाष्य रचलेलं आहे. त्याच्यामध्ये एक पदभाष्य म्हणून आहे आणि दुसरं वाक्य भाष्य म्हणून आहे. हे पदशः व्याख्या करून पुढे त्याच्या त्याचा जो अर्थ असतो त्या अर्थाचा इथे युक्तीचं विवेचन न करता सर्वसाधारणपणे शंकराचार्यांच्या विवेचनामध्ये युक्ती मांडलेली असते म्हणजे लॉजिक ज्याला म्हणू आपण. तर त्या लॉजिकच्या माध्यमातून तिथे स्पष्टीकरण दिलेलं असतं. परंतु इथे शंकराचार्यांच्या भाष्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथे युक्ती न मांडता त्या ठिकाणी न्यायप्रधान जे वाक्य आहेत त्याची व्याख्या आणि त्याचं विवेचन करण्याचा इथे आरंभ केलेला आहे. तेव्हा इथे वाक्य भाष्य आणि पदभाष्य अशा अशा 2 प्रकारचं भाष्य इथे केलेलं आहे. तेव्हा आपण त्याचा संबंध भाष्य काय आहे हे थोडक्यात पाहून आपण मूळ विषयाकडे जाऊ. तर पहिल्यांदा पदभाष्य म्हणजे आता केनोपनिषद ह्याला केनेशितम असं म्हटलेलं आहे त्यांनी. केनेशितम म्हणजे कोण आणि कोणाच्या प्रेरणेने असा तो विषय आहे. तेव्हा केनेशितम हा परब्रह्म विषयक उपनिषद निवेदन करावयाचे आहे. हा सामवेदीय तलवकार ब्राह्मणाचा 9वा अध्याय असून त्याचा आरंभ केला जात आहे आणि येथे समस्त संपूर्ण कर्माचं प्रतिपादन हे सम्यक रूपाने समाप्ती केली गेली आहे. म्हणजे 9व्या अध्यायाच्या आधी जे 8 अध्याय आहेत ते संबंध 8 अध्याय जे कर्माचं प्रतिपादन हे अतिशय सम्यक रूपाने केलेले आहे आणि समग्र कर्माचे आश्रयभूत जो प्राणाची उपासना सुद्धा त्यात दिलेली आहे आणि कर्माची अंगभूत जी सामोपासना आहे ती पण त्या पहिल्या 8 अध्याय दिलेले आहेत. तेव्हा ते 8 अध्याय संपल्यानंतर जो 9वा अध्याय म्हणजे ते तत्वज्ञानाचं ज्यावेळेस प्रारंभ होतो तो तिथून तो केनोपनिषद सुरू होतो. याचंच वाक्यभाष्य सांगताना शंकराचार्य असं म्हणतात की पूर्वग्रंथाच्या कर्माचे आश्रयभूत प्राणविज्ञान व अनेक प्रकारच्या कर्माचे निरूपण समाप्त झाल्यावरच हे उपनिषद सुरू होतं. ज्याचे विकल्प म्हणजे दोन्ही पैकी केवळ एक आणि समुच्चय एकाच वेळी दोन्ही हे दोन्ही स्वतंत्र हे विकल्प आणि समुच्चय म्हणजे दोन्हीचाही हा एकत्र करणे. तर ह्या अनुष्ठानाने दक्षिण व उत्तर मार्गाद्वारे क्रमशः आवृत्ती म्हणजे आवागमन आणि अनावृत्ती म्हणजे क्रममुक्ती अशा प्रकारचे 2 गोष्टी याच्यामध्ये दिलेली आहेत. त्यानंतर देवता ज्ञान कर्मसमुच्चय इत्यादी निष्काम भावाने अनुष्ठान केल्याने ज्याचे चित्त शुद्ध करून घेतल्यानंतरच हे उपनिषद अभ्यास करायचा आहे. तेव्हा कर्म जर करायचं आहे पण कसं कर्म करायचं आहे तर ते निष्काम भावाने करायचं आहे आणि त्याचं अनुष्ठान हे चित्तशुद्धी करण्याच्या उद्देशाने करायचं आहे. त्याचे आत्मज्ञान प्रतिबंधक रूप विषय विचार या वर्णनाने समाप्त करणाऱ्या या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितले गेले आहे आणि त्याचेच ते कार्यरूप वस्तूचेच वर्णन केले आहे. वर दाखविलेल्या या संपूर्ण कर्म आणि ज्ञान ह्या सम्यक प्रकाराने संपादन केले गेल्यावर निष्काम मुमुक्षूची ही चित्तशुद्धीची प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याचे सर्व दोष नष्ट होतात. जो द्वैताविषयी त्याचा जो दोष तो पाहत होता आणि संपूर्ण बाह्य विषयाचे तत्व जाणून घेतल्यामुळे जो संसाराच्या बीजरूप अज्ञान म्हणजे संसाराचं बीज काय आहे तर अज्ञान आहे. तर त्या संसाराच्या बीजरूप अज्ञानाचाच उच्छेद करू इच्छितो. ज्यावेळेस अशी तीव्र इच्छा होते
की या संसाराचं जे मूळ बीज आहे आणि ते बीज म्हणजे काय तर अज्ञान आहे. तर त्या अज्ञानाचाच उच्छेद करण्याची जिज्ञासा आणि इच्छा ही तीव्र होते. त्याच वेळेस तो आत्मतत्व जिज्ञासू हा उत्कटतेने आत्मस्वरूपाचं तत्वज्ञान प्राप्त करण्याकरता इथे केनिशतम असा शब्द वापरलाय. आणि केनिशतम ह्या असं हे मंत्राची सुरुवात या ठिकाणी 9व्या अध्यायाच्या मधून ह्या केनोपनिषदाचा आरंभ केला जात आहे. तेव्हा या आत्मतत्वाच्या ज्ञानानेच मृत्यूचे कारणरूप अज्ञान म्हणजे मृत्यूचं जे काही भय आहे, हे भय कशा करता आहे तर त्याचं कारण हे अज्ञान आहे. आणि त्या मृत्यूचं कारणरूप अज्ञानाचाच उच्छेद हा केला पाहिजे, अशा प्रकारची भावना त्याची होते. आणि मग हा संसार जो अज्ञानमूलक आहे, तो त्याचं अज्ञान दूर करण्याकरता आत्मतत्व ह्याचं ज्ञान झालं पाहिजे. कारण आत्मतत्वाचं अज्ञान असल्यामुळे संसारमूलक अज्ञान हे नष्ट होत नाही. म्हणूनच या आत्मतत्वाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्म्याविषयी जिज्ञासा करणे हे अत्यंत आवश्यक आणि उचित आहे. कर्मकांडामध्ये आत्मतत्वाचे काहीच उल्लेख नसतो. कारण की त्या कर्मकांड आणि आत्मज्ञान हे परस्पर विरुद्ध असल्यासारखे आहे. या विशेष रूपाने जाणण्यास अशा आत्मतत्वाचे कर्मकांडात विवेचन केल्या जात नाही, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तेव्हा पदभाष्यामध्ये ते पुढे म्हणतात की ज्ञानरहित सकाम साधकाचे केवळ श्रौत आणि स्मार्त अशा 2 प्रकारचे कर्म जे आहेत ते दक्षिण मार्गाची प्राप्ती आणि पुनरावृत्तीच्या उद्देशाने केले जाते. म्हणजे त्या ठिकाणी कर्मकांड जो भाग आहे तो काहीतरी कामना पूर्ण करण्याकरता होतो आणि ती कामना पूर्ण करण्याच्या उद्देशाने तो दक्षिण मार्ग घेतला जातो. आणि दक्षिण म्हणजे अधः दिशा आहे ती. आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूचा हा भाग त्याच्यामध्ये येतो. पण पुन्हा पुन्हा भोग प्राप्त करावे म्हणून पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या बद्दल ही अपेक्षा असते आणि चांगला जन्म मिळावा, अजून खूप भोग मिळावेत अशा उद्देशाने हे सकाम कर्म केल्या जातं. आणि मग त्याची कधीही ही जिज्ञासा निर्माण होत नाही. तेव्हा ती कामना नष्ट होणं हेच अत्यंत महत्व आहे. नाहीतर अशास्त्रीय पद्धतीने ही स्वच्छंद वृत्तीने जर वागला तर पशुपासून स्थावरापर्यंत हे सर्वांची ही अधोगतीच होत असते. हे स्वच्छंद प्रवृत्तीवाले जे जीव आहेत ते उत्तरायण आणि दक्षिणायन या दोन्ही मार्गापैकी कोणत्याच मार्गाने ते जात नाहीत. तर ते निरंतर इथे या पृथ्वीवरच आवर्तन करत असतात. असे ते क्षुद्र जीव असतात. तेव्हा ते जन्म आणि मृत्यू हे दोनच गोष्टीच्या मार्गावर त्यांचं मार्गक्रमण होत असतं. तेव्हा आत्म्याचं यथार्थ ज्ञान त्या कर्माच्या विरोधी आहे असं शंकराचार्यांचं मत आहे. तेव्हा ह्या मताचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. याचा अर्थ आपण कर्म सोडावं असं नाही, तर कर्म हे निष्काम भावनेने करावं. कर्माचं रूपांतर कर्तव्यात आलं पाहिजे. आणि कर्माचा संबंध हा चित्तशुद्धी करता केव्हा होईल, जेव्हा तो निष्काम आणि अनासक्त होईल. तेव्हा केलेले जे कर्म आहे ते ज्ञानाकडे घेऊन जाईल किंवा तशा कर्मामध्ये ज्ञानाचं प्रगटीकरण होईल. पण जिथे कामना आणि ज्या ठिकाणी आसक्ती असते तर ते ज्ञान जे आहे ते कर्म जे आहे ते आत्मज्ञान प्राप्तीच्या विरोधात आहे. म्हणून त्यांनी फक्त तेवढं वाक्य वापरलं की ज्ञान आणि कर्म हे परस्पर विरुद्ध आहे. परंतु त्याचा खरा अर्थ कळायला पाहिजे की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि कर्म हे सकाम कर्म किंवा आसक्ती होऊन केलेलं कर्म जे आहे ते कर्म आणि आत्मज्ञान हे परस्पर विरुद्ध आहे असा त्याचा अर्थ आहे. कारण यथार्थ ज्ञान प्राप्त करणे हेच हितकारक आहे. आणि तो आत्मा जर सर्वोत्कृष्ट ब्रह्मस्वरूप आहे, ज्याप्रमाणे तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिद उपासते अशा प्रकारे श्रुतीचं जे कथन आहे तर ते कथन जे आहे हे समजणं आवश्यक आहे. जो पुरुष स्वराज्यावर अधिष्ठित होऊन ब्रह्मभावास प्राप्त झाला आहे तो अन्य कोणासमोरही झुकण्याची इच्छा ठेवत नाही. तर तेव्हा त्यांनी असं जाणलेलं असतं की मी ब्रह्म आहे आणि त्याच्याकडून कर्मही घेतल्या जाऊ शकत नाही. इथे कर्म या शब्दाचा सुद्धा अर्थ असा आहे की इथे कर्म हे सकाम कर्म आहे. म्हणून मी ब्रह्म आहे किंवा ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला जो ब्रह्मवेत्ता आहे तो सकाम कर्म करू शकत नाही. आपल्या आत्म्यास आत्मकाम ब्रह्म मानणारा पुरुष कोणत्याही प्रवृत्तीस किंवा प्रयोजनाने युक्त होऊन तो कधीही पाहत नाही. आणि कोणतीही प्रवृत्ती ही प्रयोजनाशिवाय युक्त होऊ शकत नाही. तेव्हा कर्माचा ज्ञानाला विरोध कसा आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे इथे ज्ञानाबद्दलची लालसा, ज्ञानाबद्दलची जिज्ञासा
ज्ञानाबद्दलची उत्कट इच्छा ही केव्हा निर्माण होते? जर तो ह्या सकाम कर्मापासून दूर झाला तर. अन्यथा तो कर्मकांडात अडकेल. म्हणून आपलं नित्य पूजन, नित्य कर्मकांडामध्ये सुद्धा आपण निष्काम भाव ठेवला पाहिजे. आपण परमेश्वराला सारखं काहीतरी मागत असतो, की माझं एवढं काम होऊ दे, माझं एवढं काम होऊ दे. आणि मग परमेश्वराचा आपण विनियोग आपल्या समस्या दूर करण्याकरता होतो. तर तिथे आत्मज्ञान मिळणार नाही. त्या लोकांनी शंकराचार्यांचं म्हणणं आहे, की त्यांनी उपनिषद ऐकू सुद्धा नये. पहिल्यांदा तर त्यांचं पहिल्यांदा सिद्धांत होता, की फक्त संन्यासी लोकांनीच उपनिषद ऐकावं. आता संन्यासी लोकांनीच ऐकावं तर आमच्या सारख्यांनी खरं म्हणजे उपनिषदावर बोलायलाही नाही पाहिजे आणि तुमच्या सारख्यांनी ऐकायलाही नाही पाहिजे. मग त्याचा आपल्याला खरा अर्थ असा, की तुमच्या कर्मामध्ये कर्तव्य भाव असावा. तुमच्या कर्मामध्ये कामना आणि आसक्ती असू नये आणि तुम्हाला उत्कट इच्छा निर्माण झाली पाहिजे, की परमेश्वर काय समजाय करता, तर तुम्ही सुद्धा हे संन्यासासारखेच असणार. म्हणून भगवद्गीतेमध्ये कर्मसन्यास किंवा 5वा अध्याय जो दिलेला आहे त्याच्यामध्ये संन्यास या शब्दाचा अर्थ असा आहे, की जो मनुष्य कर्तव्य भावाने स्वधर्माचं आचरण करून तो जीव जगताच्या कल्याणाकरता समर्पित होतो, तर त्याचं सर्व जे धारणा आहे ती संन्यासाची, तोच खरा संन्यासी आहे. आणि जो कर्मयोगी आहे तोच संन्यासी आहे, असा सिद्धांत त्या ठिकाणी केला. तेव्हा ह्या प्रकारे इथे ही गोष्ट सांगितली आहे. त्याच्यातलं मर्म आपल्याला समजणं आवश्यक आहे. तेव्हा या जन्मी किंवा पूर्वजन्मात केलेल्या कर्माच्या संस्कार विशेषाने जे उद्भवलेले बाह्य तथा अनित्य साध्य साधनाच्या संबंधाने जेव्हा मनुष्य संपूर्ण विरक्त झाला आहे, अशा त्या विशुद्ध चित्त निष्काम पुरुषालाच हे आत्मतत्वाबद्दल जिज्ञासा निर्माण होऊ शकते. हीच गोष्ट ह्या केनेशितम असा हा शब्द आहे मूळ. केनो उपनिषदाचा मूळ शब्द केनेशितम असं त्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा ह्या श्रुतीद्वारे तो हा विषय मांडला आहे. तेव्हा अशा प्रकारे विरक्त पुरुषास हा प्रत्यगात्मा म्हणजे आत्मज्ञान आणि आत्म्याचं विज्ञान आणि त्याचं श्रवण, त्याचं मनन, त्याचा साक्षात्कार ही प्राप्त करून घेण्याची त्याची क्षमताही निर्माण होते. अन्य कोणत्याही मार्गाने अशा प्रकारची क्षमता निर्माण होत नाही. तेव्हा ह्या ब्राह्मण विज्ञानामध्ये म्हणजे हे ब्राह्मण ग्रंथामध्ये जे विज्ञान, विज्ञान हा शब्द असा आहे, की सर्वव्याप्त परमेश्वराचं हे ज्ञान प्राप्त करणे, सर्वव्याप्त परमेश्वराचा ज्यावेळेस विचार होतो, तो विचार हाच विज्ञानाचा विचार आहे. तेव्हा त्याच्यामध्ये कामना व कर्मप्रवृत्ती आणि संसाराचं बीजभूत भूत असलेलं जे अज्ञान आहे, ते अज्ञान ह्या सगळ्या उपनिषदात नष्ट होतं. शोक आणि मोह याचं निर्मूलन होतं आणि त्यानेच ही हृदयाची जी ग्रंथी आहे, ही अहम ममत्व ही ग्रंथी आहे, जीवभाव ही ग्रंथी आहे. ती ग्रंथी ही सुटते आणि तो आत्मतत्वाशी एकरूप होतो. सर्व संदेह नष्ट होतात, सर्व कर्मफल क्षीण होतं. असा हा पूर्वपीठिका त्यात सांगितली आहे. तेव्हा या उपनिषदाचे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते घेतलेले आहेत, याचा आपण थोडक्यात आपण त्याचा विचार करू आणि मुख्य उपनिषदामध्ये प्रवेश करू. त्याच्यामध्ये सुरुवातीला शांतीपाठ घेतलेला आहे. मग प्रथम खंड सुरू होतो आणि मग संबंध भाष्य म्हणजे हा ग्रंथ कशा संदर्भात आहे याच्यावर संबंध भाष्य पुढे मांडलेलं आहे. पुढे प्रेरक तत्वावरचा प्रेरक विषय काय आहे, कोणत्या प्रेरणेने आपण पाहतो, कार्य करतो, हा विषय तिथे मांडलेला आहे. पुढे त्याच्यानंतर आत्म्याचं हे सर्व नियंत्रण कसं असतं, आत्म्याचं अज्ञेयत्व आणि अनर्वचनीय हे तत्व कसं आहे, त्यानंतर ब्रह्म आणि वाक आदी हे ह्यांचा सर्वांचा हा संबंध हा ब्रह्मतत्वाशी कसा आहे किंवा कसा नाही, हे दोन्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे. पुढच्या द्वितीय खंडामध्ये ब्रह्मज्ञानाची ही अनर्वचनीयता कशी आहे, त्याच्या अनुभूतीचा उल्लेख केलेला आहे. ज्ञाता हा अज्ञ आहे आणि अज्ञ हा ज्ञानी आहे, अशा गमतीदार पद्धतीने हा सिद्धांत मांडलेला आहे, की तो ज्ञानस्वरूप असताना आपण ज्ञान ज्ञान आपल्याला प्राप्त झालंय याची त्याला जाणीव नसल्यामुळे अज्ञ हा ज्ञानी होतो आणि ज्ञाता हा अज्ञ म्हणजे मी ज्ञानी आहे अशा प्रकारचा भाव निर्माण झाला की तो हा अज्ञ होतो. असा हा नववा भाग आहे. त्यानंतर विज्ञानाबद्दलचा ह्या ब्रह्मतत्वाची अनुभूती कशी येऊ शकते, आत्मज्ञानाचं सार पुढे सांगितलंय. नंतर शेवट तृतीय खंडामध्ये देवदेवतांना सुद्धा गर्व कसा होतो, यक्षांचं एक विषय दिलेला आहे, एक दृष्टांत दिलेला आहे. यक्षांचा प्रादुर्भाव कसा होतो, अग्नीची परीक्षा घेतलेली आहे, वायूची परीक्षा घेतली आहे, इंद्राची नियुक्ती केलेली आहे, उमाचा प्रादुर्भाव दिलेला आहे, उमाचा उपदेश दिलेला आहे, ब्रह्मविषयक
अधिदेवांचा आदेश दिलेला आहे. ब्रह्मविषयक अध्यात्म आदेश काय ते सांगितलंय. वनसंज्ञक ब्रह्मतत्वाच्या उपासनेचं फल काय हे सांगितलंय. आणि शेवटी उपसंहार आणि ह्या विद्याप्राप्तीचं साधन काय आहे आणि या ग्रंथावाहनाचे फल काय आहे आणि शांतीपाठ अशा प्रकारे 25 प्रकरणामध्ये हे विविध विषय ह्या पूर्ण उपनिषदात घेतलेले आहेत. असं हे उपनिषदाचं पूर्ण पार्श्वभूमी आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय आहेत हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगितले. तेव्हा आपण आता प्रत्यक्ष उपनिषदाला आता सुरू करू. आपण सुरुवातीला पाणी आहे. उपनिषदाचा प्रारंभ नेहमी हा शांतीपाठाने होतो आणि शांतीपाठाचा उद्देशच आहे की जो श्रवण करणारा आणि जो सांगणारा या दोघांची ऊर्जा उत्तम असावी. या दोघांनाही ब्रह्मतत्वाचं अनुसंधान अखंड असावं आणि त्रिविध तापाने जो पीडित झालेला आहे तो आदिदैविक आध्यात्मिक आणि आदि आदिदैविक आध्यात्मिक आणि आदिभौतिक असे हे तीन जे त्रास त्याला होतात त्या तिन्ही त्रासापासून तो मुक्त झाला तरच त्याला उपनिषदाचं आकलन आणि अध्ययन करण्याकरता क्षमता प्राप्त होते. तेव्हा आपण शांतीपाठ सुरू करू. ओम आप्यायन्तु ममांगानी वाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रमद्धो बलमिन् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मामा ब्रह्म निराकरोत अनिकारणमत्व निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेथै उपनिषत्सु धर्मास्ते मयि संतु ते मयि संतु. ओम शांती ही शांती ही शांती. अन्वय असा आहे की ओम मम अंगानी वाक् प्राणः चक्षुः श्रोत्रम च सर्वाणि इंद्रियाणि अथो बलम आयान आयायन्तु सर्वम औपनिषदं ब्रह्म अहम ब्रह्म मा निराकुर्याम ब्रह्म मा निराकरोत अनिक अनिराकरणम अस्तु मे अनिराकरणम अस्तु उपनिषत्सु ए धर्माः ते तदात्मानि निरते मयि संतु ते मयि संत. आता याचा शब्दशः अर्थ सांगून पुढे त्याचा आशय सांगतो मी. शब्दशः अर्थ असा आहे की हे परब्रह्म परमात्मन माझे संपूर्ण अंग वाणी प्राण नेत्र कान आणि सर्व इंद्रिये हे शक्तीने परिपुष्ट होऊन दे. हे जे सर्वरूप उपनिषद जे प्रतिपादित ब्रह्म आहे त्या ब्रह्माचा अस्वीकार मी करू नये म्हणजे मी स्वीकार करावा आणि ब्रह्मतत्वाने देखील माझा परित्याग करू नये म्हणजे ब्रह्मतत्वाने माझा स्वीकार करावा आणि मी ब्रह्मतत्वाचा स्वीकार करावा. त्या ब्रह्मतत्वाबरोबरच माझे अतूट असे संबंध प्रस्थापित व्हावेत. माझ्या बरोबरच ब्रह्मतत्वाचे अतूट असे जे नाते आहे ते अखंड राहावे. उपनिषदामध्ये प्रतिपादित जो धर्मसमूह आहे ते सर्व त्या परमात्म्यामध्ये असणारे आणि माझ्यात सुद्धा ते असावेत. ते सर्वच माझ्यात असावेत. ओम हे परमात्मा हे त्रिविध तापापासून माझी निवृत्ती व्हावी. अशा प्रकारचा शांतीपाठाचा हा शब्दशः अर्थ आहे. आणि आशय असा आहे की हे परमात्मा माझे सारे अंग वाणी नेत्र श्रोत्र इत्यादी सर्व कर्मेंद्रिय व सर्व ज्ञानेंद्रिय प्राणसमूह शारीरिक आणि मानसिक शक्ती तसेच ओज सर्व पुष्टी आणि वृद्धीस प्राप्त व्हावे. उपनिषदामधील सर्व स्वरूप ब्रह्मतत्वाचे जे स्वरूप वर्णित आहे त्याचा मी कधीही अस्वीकार करू नये म्हणजे त्याचा मी स्वीकार करावा आणि त्या ब्रह्मतत्वाने पण माझा कधीही प्रत्याख्यान करू नये म्हणजे ब्रह्मतत्वानेही माझा स्वीकार करावा. मला सदैव त्यांनी स्वीकार करावा. माझ्या बरोबरच ब्रह्मतत्वाचा व ब्रह्मतत्वा सोबतच माझा नित्य संबंध राहिला पाहिजे. उपनिषदामध्ये ज्या धर्माचे प्रतिपादन केले आहे ते सारे सारे धर्म जे आहेत आणि उपनिषदाच्या एकमात्र लक्ष जे परब्रह्म परमात्म्यामध्ये माझे निरंतर अनुसंधानित असणाऱ्या त्या माझ्यासारख्या साधकामध्ये सदैव ते ज्ञान प्रकाशित राहो. माझ्यामधील अनुसंधान जे आहे ते अखंडपणे नित्य निरंतरपणे टिकून राहावे आणि या आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक या अशा तिन्ही त्रिविध तापाची ही निवृत्ती व्हावी अशी ही सुरुवातीला ही प्रार्थना केली आहे. आणि या प्रार्थनेने जी क्षमता तुम्हाला मिळते
त्या ती जी काही पुष्टी सांगितली आहे, शक्ती सांगितली आहे आणि क्षमता ही जी प्राप्त होते, त्याच्यानंतरच हे उपनिषद आपल्याला समजणं शक्य आहे. तेव्हा इथे गुरु आणि शिष्य या दोघांनी हा शांतीपाठ म्हटलेला आहे. प्रत्येक उपनिषदाच्या सुरुवातीला असा हा शांतीपाठ नेहमी म्हटलेला असतो आणि त्या शांतीपाठाच्या परिणामाने हे सगळे एकाग्रतेने त्या उपनिषदाचं श्रवण करण्याकरता तत्पर होतात. तसे तुम्हीही आता सर्व हे उपनिषदाचं श्रवण करण्याकरता हे तत्पर झालेला आहात. आता आपण प्रत्यक्ष उपनिषदाच्या प्रथम खंडामध्ये प्रवेश करू. ओम परमात्मने नमः. याचा आता संबंध भाष्य असा आहे की शिष्य आणि गुरुदेवास विचारतात की आता काय विचारतात, हा मंत्र आहे, हा श्लोक आहे पहिला. ओम केने शितम प्रतती प्रेषितम मनः केन प्राण प्रथमः प्रैति युक्तः केने शितम वाचमिमां वदन्ति चक्षुः श्रोत्रम क उ देवो पुनक्ती. हा पहिला त्याचा प्रश्न आहे. त्याचा अन्वय असा की केन इशितम प्रेषितम मनः पतती केन युक्तः प्रथमः प्राणः प्रैति केन इशिताम इमाम वाचम वदन्ति कह उ देवः चक्षुः श्रोत्रम. असा हा प्रश्न आहे. आता शब्दशः त्याचा मराठीत अर्थ असा की कोणाद्वारे, केन हा शब्द कोणाद्वारे असे ह्या अर्थाने, कोणाद्वारे सत्ता स्फूर्ती प्राप्त करून आणि प्रेरित संचलित होऊन हे मन अंतःकरण आपल्या विषयामध्ये अधपतित होत असतात, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत असतात आणि कोणाच्या द्वारे ते नियुक्त होऊन अन्य असणारा पण सर्वात श्रेष्ठ असणारा जो जो प्राण आहे, तो प्राण सुद्धा हा कोणाच्या द्वारे क्रियाशील होत असतो. या वाणीने लोक बोलत असतात आणि कोण प्रसिद्ध असणारा तो देव जो आहे, तो देव नेत्रेंद्रिय कर्णेंद्रिय यांना नियुक्त करत असतो, ज्याच्याद्वारे ते आपापल्या विषयाचा अनुभव हे इंद्रिय घेत असतात. हे घेण्याकरता कोण नियुक्त करतो, कोण प्रेरणा देतो, असा हा प्रश्न जो आहे हा शिष्याने गुरुला विचारलेला आहे. आणि त्याचा जो आशय आहे तो अशा आहे की ह्या मंत्रामध्ये 4 प्रश्न विचारले आहेत. त्याच्यानंतर असं विचारलं गेलं आहे की जडरूप अंतःकरण, प्राण, वाणी इत्यादी कर्मेंद्रिय आणि चक्षु आदी ज्ञानेंद्रियांना आपापल्या या कर्तव्यामध्ये किंवा कार्यामध्ये हे प्रेरित करण्याकरता, त्याची योग्यता प्रदान करण्याकरता आणि त्यांना आपापल्या कार्यामध्ये प्रवृत्त करणारा जो कोणी एक सर्वशक्तिमान चैतन्य आहे, तो कोण आहे आणि तो कसा आहे, असा हा प्रश्न आहे. तेव्हा या प्रश्नाच्या संदर्भामध्ये पुढे काही विवेचन असे आलेले आहेत की मन जे आहे विषयाकडे कोण पाठवतो आणि प्राण जो आहे कोणाच्या इच्छेने निघून जातो, कोणाच्या इच्छेने वाचा बोलते, डोळे कान हे कोणाच्या इच्छेने कार्य करत असतात, असा हा प्रश्न जो आहे तो विचारलाय आणि हा त्या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा या उपनिषदाचं नाव सुद्धा ही केन शब्दांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणून केनोपनिषद त्याला असं म्हटलेलं आहे. जसं ईशाने सुरुवात केल्यामुळे ईशावास्योपनिषद असं आपण म्हटलेलं आहे. तसं ही सर्व जी आहे एक वृत्ती आहे. या ठिकाणी कोण लेखक आहे, त्याचा काय पत्ता आहे, कोणता काळ आहे, हे खरोखर सांगणं खूप अवघड आहे. पण ज्ञान मात्र निखळ ज्ञान आहे आणि उपनिषदाचं नाव, त्या विषयाचा आशय मात्र खरोखरच महान आहे. येथे स्पर्श होताच बाकी सर्व अहंकार वगैरे गळून जातो आणि निखळ ज्ञान मात्र उरतं. म्हणून काल, कर्ता, नाव हे सर्व गौण आहे. जे प्राप्त होणार ज्ञान आहे ते सर्व श्रेष्ठ आहे. तेव्हा ह्या प्रश्नाने या उपनिषदाला जी सुरुवात केली आहे, तर ते पाहता आजच्या विज्ञानापुढे अशाच प्रकारचे प्रश्न आहेत की ज्याचं उत्तर आजही वैज्ञानिकांना देता येत नाही. मेंदू हे साऱ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाहीत, कारण मेंदू नसलेले कितीतरी कीटक प्राणी सुद्धा विचार करतात, बोलतात, ऐकतात, वास घेतात. मग वाचेला कोण बोलावतो? तुकाराम महाराज म्हणतात की बोलविता धनी वेगळाची आहे, म्या पामरे बोलावी उत्तरे परी विश्वंभरे बोलवितो. इंद्रिये ही मनापासून निर्माण झाली आणि त्यांच्या कार्यावर नियंत्रण असलेच तर मनाचे असते. पण मनाला या विषयाकडे कोण पाठवतो, हाच खरा मूलभूत प्रश्न आहे. अध्यात्माने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. उपनिषदे लिहावीत हा विचार मनात कसा आला? मन फक्त विषयावर मनन करत असतं, बुद्धी निर्णय घेत असते, पण मनन कराव्यास
मनाला कोण भाग पाडतो? त्याचे उत्तर तुकाराम महाराजांनी विश्वंभर असा शब्द प्रयोग केलेला आहे. तेव्हा या देहामध्ये असलेला तो आत्माच होय. आत्माच मनाला एखाद्या विषयावर मनन करायला लावतो, बुद्धीला निर्णय घ्यायला भाग पाडतो. त्याप्रमाणे आत्म्याचे अस्तित्व हे आणि त्याच्या कार्यामुळे इतर इंद्रियही कार्य करत असतात. तेव्हा कार्य करण्याचे स्वातंत्र्य हे आत्म्याला आहे. आता इथे आत्मा हा जो शब्द वापरलाय तो जीवात्मा या अर्थाने वापरलेला आहे. तो शुद्ध बुद्ध आत्मा नाहीये. शुद्ध बुद्ध आत्मा जो आहे त्याला कुठल्याच प्रकारची इच्छा नसते. परंतु जेव्हा जीव हा शब्द आत्म्याला लावला तेव्हा तो जीवात्मा जो आहे तो ह्या मनापासून बुद्धीला आणि सर्व इंद्रियांना हे कार्य करण्याकरता तो प्रवृत्त करतो. म्हणून त्या ठिकाणी जीवात्मा हे त्याचं उत्तर आहे. तर प्राणामुळे देहाला सजीवता येते, नाहीतर शुष्क काष्ठच. ज्यावेळी तो देह हा प्राणाला कार्य करायला निरुपयोगी ठरतो, रोग जर्जरतेमुळे, वार्धक्यामुळे, अकार्यक्षमतेमुळे ह्या प्राणाला असेल, त्यावेळी प्राणाला आत्माच तो देह सोडायला लावतो व नवा देह धारण करायला लावतो. तेव्हा हा आत्मा सर्व काही करतो. आत्मा म्हणजे जीवात्मा. तर तो जीवात्मा आणि ते प्राण तत्व ह्या दोघांचं अत्यंत सख्य असतं आणि जीवात्मा आपल्या इच्छेप्रमाणे प्राणाला ऊर्जा देण्याचं आज्ञा करतो आणि प्राण ही ऊर्जा द्यायचं काम करत असतो. त्यालाच जीवनी शक्ती असं म्हटलंय. तेव्हा तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही, ही भगवद्गीता म्हणते की आत्मा हा वाकिंद्रिय कार्य प्रवृत्त असतो. तो बोलवायला शिकत असतो. पहिले शब्द हे आत्म्याचेच असतात बरं काय. हाक मारली असता आपण ओ देतो ना, तेव्हा हा शब्द सुद्धा आत्म्याच्या संदर्भातलाच आहे. येथेच आत्म्याचा परिचय हा होत असतो. शरीरात अचानक जर जखम झाली आणि कापले गेले तर आपण ओय असं आपण म्हणतो. तर हा ओय शब्द सुद्धा हा आत्म्यातूनच प्रेरित झालेला आहे. तेव्हा ओय होईतो जेवल्यावर सुद्धा माणूस ओय अशी म्हणून ढेकर देतो, ती आत्म्याचीच आहे आणि आत्म्याचीच तृप्ती आहे. तेव्हा ओय कधी वेदनेने तर कधी तृप्तेने असा त्याचा आत्म्याचा आपण संदर्भ घेतो. फुफ्फुसात कफ झाल्याने निर्माण झालेला जो खोकला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ख अधिक ओ अधिक कला अशामध्ये जो ओ शब्द आलाय तो हे आत्म्यापासूनच आहे. फुफ्फुसातून आलेल्या आत्म्याचा नाद सुद्धा आणि जो स्वर आहे, जो खोकला आहे, तो सुद्धा देहाबरोबर हा आत्म्यालाच तिथे वेदना होत असतात. आता ओवाळणे हा शब्द पाहू. ओव आणि ज्वलन, निरांजन प्रज्वलित करून भाऊबीजेस अन्य प्रसंगी ओवाळत असतो, त्यावेळेस सुद्धा ओव अधिक ज्वलन. ज्वलन म्हणजे तिथे आत्मतत्वाचा संबंध आले आहे. आत्म्याचा सत्कार होतो. हा कुठल्याही व्यक्तीचा ओवाळत असताना त्या देहाला आपण ओवाळत नाही, तर त्याच्यामध्ये असलेला जो जीवात्मा आहे त्याला आपण ओवाळतो आणि त्याचा सत्कार करतो. प्रकाशाने प्रकाशाची पूजा होते. आत्म्याचे ज्वलन कार्य, प्राणकार्य संथपणे चालावे, अधिक वर्षे सुखाने व्हावे अशी सदिच्छा त्या निरांजन आणि ते सर्व लांबण दिवा वगैरे लावून आपण देव कापसाची वाती आणि स्नेहाने प्रज्वलित करत असतो आणि वर्तुळाकार आपण फिरवत असतो. याला ओवाळणे असं असं पण म्हणतो. ही जी गती आहे ही उजवीकडून डावीकडे नेतात, हीच नैसर्गिक सर्व ग्रहांची फिरण्याची दिशा आहे. या विरुद्ध जाणे म्हणजे व्यत्यय येणे आहे. या विवरणाला निरनिराळ्या इंद्रियांना व संस्थांना कार्य करायला लावणारा तो आत्माच आहे. सर्व इंद्रियाशी या आत्म्याचे आणि आत्म्याच्या कार्याच्या दृष्टीने संबंध आहे. डोळ्यातून पाणी येणे, गळा दाटून येणे, शब्द स्वरयंत्रातून न निघणे, शरीर कापणे, अचानक मलमूत्र विसर्जन होणे हे आत्म्याचे कार्य व्यत्ययाने होत असल्यामुळे कळून येते. यावरून या सर्व इंद्रियामागे डोळा, कान, घ्राणेंद्रिय, त्वक किंवा पचन, श्वसन, अभिसरण, विसर्जन आदी संस्था या कार्यप्रवृत्त करणे हे आत्म्याचेच कार्य आहे. शरीराचा सर्व समतोल तो सांभाळत असतो. यावरून निश्चितपणे असं म्हणता येईल की नुसते आत्म्याचे अस्तित्व त्यांना कळत नाही, तर त्याचे शासन व इंद्रियामागे असल्याचे त्या जाणवत असते. आणि म्हणून या मंत्रात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे तरी आत्मा ह्या विचारातच शोधावे लागतील. एखाद्या इंद्रियाला वैगुण्य आले तर दुसऱ्या इंद्रियाकडून ते कार्य थोड्याफार प्रमाणामध्ये आत्माच घडवून आणत असतो. प्रत्यक्ष बघून दिशा समजते, पण डोळे बिघडतात त्यावेळी कानातील जे लॅबेरिंथ दिशांचे दिग्दर्शन करू असते, आवाज, वास यावरून हा सर्व ह्या दिशा कळतात. लोकांना येण्या जाण्यासाठी सहकार्यामुळे अडथळ्याचे ज्ञान सुद्धा आंधळ्यांना सुद्धा होत असते. ही इंद्रियाची शक्ती ही आत्म्याशिवाय दुसरा कोण देणार आहे.
तेव्हा इथे आत्मतत्वच हा तिथे महत्वाची गोष्ट सांगितली. त्यानंतर पुढच्या आपण श्लोकाकडे जाऊया, की वरील जे प्रश्नाचं उत्तर गुरु कसे सांगतायत. आता आपण त्याच्यावर चिंतन केलं, पण गुरुनी त्याचं उत्तर काय दिलंय ह्या प्रश्नाचं, हे आपण आता या दुसऱ्या श्लोकामध्ये बघूया. त्याचा श्लोक असा आहे, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद्वाचो चक्षुषश्चक्षुर अतिच्य धीराः प्रेत्यास्मान लोकात अमृता भवन्ति. अन्वय असा आहे की यत मनसः मनः प्राणस्य वाचः वाचम श्रोत्रस्य श्रोत्रम चक्षुषः चक्षुः सह ह धीराः अमृताः भवन्ति. अर्थ असा आहे की जो मनाचं मन आहे, अर्थात मनाचं कारण आहे, जो वाक इंद्रियाचा वाक आहे, श्रोत्रेंद्रियाचा श्रोत्र आहे, चक्षुचे इंद्रिय चक्षु इंद्रियाचे चक्षु आहेत, तोच ह्या सर्वांचा प्रेरक परमात्मा आहे. आणि ज्ञानीजन त्यास जाणून जीवनमुक्त होऊन या श्लोकापासून परलोकात जाऊन मृत्यूनंतर जन्ममृत्यूरहित होतात आणि ते अमर होतात, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय असा आहे की या मंत्रामध्ये गुरूंनी शिष्याच्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट दिलेलं नाहीये. त्या ठिकाणी त्यांनी केवळ संकेताने ते समजावण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते सांगताना असं म्हणतात की मन प्राण आणि संपूर्ण इंद्रिय जे आहेत ते समस्त जगताचेच हे परमकारण आहे, ज्याच्यापासून हे सर्व उत्पन्न होतं, ज्याच्या शक्तीस प्राप्त करून हे सर्वच्या सर्व आपापले कार्य करण्यास हे समर्थ होत असतात. आणि या सर्वांस जाणणारा आहे तोच तो परब्रह्म पुरुषोत्तमच ह्या सर्वांचा हा प्रेरक आहे, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा त्यास जाणून घेतल्यावर प्रयाण केल्यानंतर हा अमृत स्वरूप विदेह मुक्त अशी ती स्थितीत प्राप्त होते आणि तो आत्मा जो आहे तो मुक्त होतो. अर्थातच जन्म मृत्यू नेहमी करताच तो मुक्त होऊन जातो. अशा प्रकारे हे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तेव्हा इथे कानाचा कान, मनाचं मन, वाचेची जी खरी वाचा असते तीच खरोखर प्राणाचा प्राण, डोळ्याचा डोळा. ज्ञानी स्वतःला मोकळे करून लोकातून महाप्रयाण करतात आणि अमृत तत्व प्राप्त होतात, असा ह्या पूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. तेव्हा कानाचा कान, कानाचे कार्य ऐकणे आहे. जे ऐकणे ज्या कुणामुळे शक्य होते तो कानाचा कान आहे. मनाचा मनाचा मनपणा ज्यामुळे होतो, ज्याला आपण मनाचा मन होतो, तसेच वाचेला बोलण्या जो कोणी प्रवृत्त करतो, वाचेची वाचा म्हटली आहे, हे सारे हे आत्म्याचे कर्तृत्व आहे. प्राणकार्य करण्यासाठी कोण उद्युक्त करतो, नेत्राला पाहण्यासाठी कोणी शिकविले आहे, त्याचेच जर उत्तर एकच आहे आणि तो आत्मा आहे. हा आत्मा जर शरीरातून निघून गेला तर वरील सर्व इंद्रिय असून नसल्यासारखे होतात. मनुष्य मृत झाला की सारे इंद्रिय जिथल्या तिथेच शिथिल होऊन पडतात. त्यांची मेंदूशी असणारी असावी तशी सूत्रे निगडीत असतात, पण इंद्रियाची कार्य हे अतप्पर होणार नसतात. कारण या देहात आत्म्याचा आविष्कार आणि अस्तित्व राहत नाही. म्हणून आत्मा आपल्यास दिसो अथवा न दिसो त्याचा परिचय या इंद्रियाच्या कार्यामुळेच होत असतो. वीज जाते तेव्हा पंखा, ट्यूबलाईट, इतर सर्व उपकरण बंद पडतात, त्यामुळे वीज नसल्याची जाणीव जशी होते, त्याप्रमाणे मृत शरीरात आत्मा नसल्याची जाणीव होत असते. इंद्रियाच्या थांबलेल्या कार्यावरून ती होत असते. यावरून इंद्रियाच्या कार्यामध्ये मागे जेव्हा ते कार्य सुरू होत असते त्यावेळेस आत्म्याच्या अस्तित्वाचा तो परिचय होतो. तेव्हा डोळ्याने बघतो, ध्वनी पसरतो, कानी कधी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती ही घ्यावया घेतो, झोप सुखे फिरवून उठतो. हीच तर सर्व ईश्वराची दया आहे. या सर्व इंद्रियांच्या कार्यामागे केवळ ईश्वर म्हणजेच आत्म्याचे शासन आहे, त्यात शंका नाही. म्हणून तो कानाचा कान, मनाचा मन, वाचेची वाचा, प्राणाचा प्राण, डोळ्याचा डोळा, अशा प्रकारचा त्याचा इथे संदर्भ सांगितला आहे. ज्याने माणूस हे सारे जाणतो व इंद्रियाच्या त्या विषयापासून तो मोकळा होतो. वासनाच जेव्हा संपते तेव्हा मृत्यूनंतर अमृत प्राप्त होतं. खऱ्या अर्थाने मृत्यूचाच मृत्यू होतो. जसे घडा फुटला की त्यातील हवा ही इतर हवेत मिसळून जाते, तसेच हे शुद्ध तत्व जे आहे ते शुद्ध तत्वामध्ये आत्मतत्व मिळतं आणि अमृतता प्राप्त होते, असा या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. तेव्हा पुढचा एक घेऊन आपण
पुढचा वेळ कमी आहे, 11:40 झाला. दोन आज मंत्र घेतले, दोन विषय श्लोक घेतलेले आहेत. तेव्हा पुढचे आता ह्या पहिल्या खंडात 8 श्लोक आहेत. तर पुढचे 6 श्लोक जे आहेत ते आपण पुढच्या रविवारी बघूया आपण. आज म्हणजे केनोपनिषदेला सुरुवात केली आपण, शांतीपाठ घेतला आणि 2 श्लोक घेतलेले आहेत. तेव्हा या विषयाला आपण प्रारंभ केला आहे. इथे मी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.